नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. श्रोते हो, गेल्या भागात आपण बघितलं की हिमांशूने निरगुडकरांची पॉलिसी उतरवली. त्यानंतर तो परत त्यांच्याकडे गेला. त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं विम्यासाठी मी जास्त पैसे घेतलेत, त्याचा रिफंड तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून त्यांनी ओरिजिनल चेकच्या अमाऊंट एवढी कॅश त्यांना दिली. नवीन अमाऊंटचा चेक त्यांच्याकडनं परत घेतला, कारण त्याला खात्री होती की चेकबुकच्या काउंटरफाईलवर फक्त इन्शुरन्स एवढंच लिहिलं जाईल आणि तेच हिमांशूला हवं होतं. त्याच्यानंतर निरगुडकरांची मुलगी म्हणजेच करुणाची सावत्र मुलगी आणि तिचा मित्र हिमांशूकडे आले. त्यांना कर्ज हवं आहे असं सांगितलं आणि तिकडनं ते गेले. त्यापुढे आता काय झालं आहे हे आपण ऐकणार आहोत आजच्या भागात अभय बापट लिखित इन्शुरन्स. पण त्या दिवसानंतर हिमांशूला नीट झोप लागलीच नाही. अशा प्रकारच्या कामात एकदा शिरलात की रात्री दचकून जाग येणं अपरिहार्य होतं. कधी स्वप्न पडायचं, एखादी गोष्ट विसरल्यामुळे पोलिसांनी पकडलं आहे. कधी वाटायचं कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. माणसाची नसच जर फार मजबूत नसेल तर डोकं सतत कुरतडत राहतं. त्यात अजून एक मोठा प्रश्न होता. रेल्वे अपघात दाखवायचा तर निरगुडकरला ट्रेनमध्ये बसवायचं कसं? आणि तेच सगळ्यात कठीण ठरत होतं. प्रवास म्हणजे गाडी, निरगुडकरही तसाच. बाहेर जायचं म्हणजे कार. मग त्याने आयुष्यात एकदा तरी ट्रेननी जावं हे घडवून आणणं हे या दोघांना अक्षरशः डोकेदुखीचं काम झालेलं होतं. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या बाजूनं गेली, ती म्हणजे त्या चेकच्या वेळी निरगुडकरच्या चेहऱ्यावर आलेला विचित्र भाव. हिमांशूला तेव्हाच जाणवलं होतं त्यामागे काहीतरी आहे. आणि जर त्याच्या सेक्रेटरीला त्याची कल्पना असेल किंवा हिमांशू गेल्यानंतर त्यांनी तिला अचानक मिळालेल्या रिफंडबद्दल बढाया मारल्या असतील तर पुढे ते खूप धोकादायक ठरू शकणार होतं. पण तसं काही झालेलं नव्हतं. करुणाने सगळी माहिती काढली आणि ती ऐकून हिमांशूलाच आश्चर्य वाटलं. निरगुडकर त्याच्या कंपनीच्या खर्चात कार इन्शुरन्स दाखवत असे. सेक्रेटरीनी आधीच ती नोंद केलेली होती. त्यामुळे हिमांशूंनी सांगितलेला नवीन चेक आणि जुन्या चेकचा खेळ त्याच्यासाठी फायद्याचाच होता. जुना रद्द करून बँकेतून आणलेला त्याच्याकडे पुरावा म्हणून राहणार होता आणि वरचे रिफंडचे पैसे खिशात. फक्त त्यांनी सेक्रेटरीसमोर गप्प बसायचं होतं आणि तो गप्प बसला. लोचनाला सुद्धा त्यांनी काही सांगितलं नाही. पण स्वतः किती हुशार आहोत हे कोणाला तरी सांगायची त्याची खाज भागवायची होती आणि म्हणून त्यांनी हे सगळं करुणाला सांगितलेलं होतं. हिमांशूला आणखीन एक भीती होती, स्वतःची. त्याचं काम अचानक कमी झालं तर ऑफिसमध्ये चर्चा चालू झाली असती की हळदणकरचं नेमकं काय चाललं आहे हा प्रश्न तिथे निर्माण झाला असता आणि नंतर चौकशी झाली तर तेच संशयास्पद वाटलं असतं. म्हणून त्यांनी त्या काळात आयुष्यात कधी नव्हे इतके विमे विकले. तो वेड्यासारखं काम करायला लागला. जिथे थोडीशीही शक्यता दिसेल तिथे तो विमा विक्रीसाठी धावायचा. लोकांवर असा दबाव टाकायचा की लाज वाटली पाहिजे. पण परिणाम मात्र जबरदस्त झाला. मार्चमध्ये त्याचा व्यवसाय 12% वाढला. एप्रिलमध्ये त्यावर अजून 2% वाढले आणि मेमध्ये कार विक्रीचा हंगाम सुरू झाल्यावर त्यात आणखीन 7% वाढ झाली. त्याच्या फायनान्स कंपनीसाठी सेकंड हँड डीलर्सच्या मोठ्या गटाबरोबर त्यांनी व्यवहारही जोडवला. रेकॉर्ड्समध्ये त्याच्या विरुद्ध काहीच नव्हतं. त्या कालावधीत दोन्ही ऑफिसमध्ये तो स्टार झाला होता. सगळे त्याचं कौतुक करत होते. एक दिवशी करुणाने सांगितलं, अरे ऐक, तो त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांच्या गेट टुगेदरला जाणार आहे किल्ला गढीला. कधी जाणार आहे? जूनमध्ये, साधारण 6 आठवड्यांनंतर. हिमांशू क्षणात सावध झाला. बास 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 बास, आपण ज्याची वाट बघत होतो तेच आहे. पण तो गाडीने जायचं म्हणतोय, मला पण सोबत यायला सांगतोय. मी नाही म्हटलं ना तर खूप भांडेल तो. असं ऐक,
इतकं महत्त्वाचं समजू नको स्वतःला. गेट टुगेदरला असो की चौकापर्यंत जायचं असो, बहुतेक पुरुषांना एकटं जाणं जास्त आवडतं. तो फक्त सभ्यपणा दाखवतोय. तू स्वतः फार उत्सुक नाहीस असं दाखव, तो लगेच मावाळ होईल. हो का? अरे वा, छानच. तुला आवडणार नाही ते पण बघशील तू. आणि ते खरं ठरलं. पण एक आठवडा प्रयत्न करूनही करुणा त्याला ट्रेनकडे वळवू शकली नाही. तो म्हणतो गाडीच लागणार. रियुनियनमध्ये इकडे तिकडे जायचं असेल, पिकनिक वगैरे असतील, गाडी नसेल तर मग ती भाड्याने घ्यायला लागेल. आणि त्याला ट्रेनचा प्रचंड तिटकार आहे. ट्रेनमध्ये बसलं की त्याला मळमळतं म्हणे. तू थोडा अभिनय करू शकते का? केलाय बाबा मी. जितका शक्य होता तितका केलाय. इतका केलाय की लोचना माझ्याशी नीट बोलतही नाही आता. तिला वाटते मी स्वार्थीपणा करतेय. बस मग आता अजिबात नाही. एक उपाय आहे बरं का. तो निघायच्या आदल्या दिवशी मी गाडी बिघडवू शकते. इग्निशन खराब करीन किंवा अजून काहीतरी करीन. मग त्याला ट्रेननी जायला लागेल. नाही नाही, असं अजिबात नाही. का? पहिली गोष्ट, तू आधीच नाटक केलेलं आहेस. संशय येईल. आणि नंतर लोचनाला गप्प बसवणं अवघड जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ती गाडी लागणार आहे. आपल्याला? हां, खूप महत्त्वाची आहे. मला अजूनही कळत नाही आहे की आपण नेमकं काय करणार आहोत. कळेल. योग्य वेळी काय ते कळेल. पण ती गाडी हवीच. तुझी आणि माझी दोन्ही गाड्या हव्या. त्यामुळे गाडीशी काही खेळ करू नको. ती एकदम व्यवस्थित चालली पाहिजे. मग ट्रेनचा विचार आपण सोडून द्यायचा का? काही ट्रेन नाही तर सगळंच रद्द होईल. बघ, असा चिडू नको रे. एवढं चिडायची गरज नाही आहे. हे बघ, साधंसुद्धा काम करून मला मजा येत नाही. मी फक्त विचारत होते. विचार करणं तू बंद कर. 2-3 दिवसांनी अचानक नशीब त्यांच्या बाजूनं आलं. दुपारी 4च्या सुमाराला करुणाचा फोन आला. हिमांशू? हां, बोलतोय. तू एकटाच आहेस? काही महत्त्वाचं आहे का? खूप महत्त्वाचं आहे. मी घरी जातोय, अर्ध्या तासांनी मला फोन कर. ऑफिसमध्ये तो खरं तर एकटा होता. पण फोन ऑपरेटरमार्फत जाणाऱ्या फोनवर तो कधीच धोका पत्करत नसे. तो घरी गेला. 2 मिनिटात फोन वाजला. किल्ला गढीचा प्रवास रद्द झाला आहे, करुणा म्हणाली. का? काय झालं? त्याचा पाय मोडला आहे. काय? हो ना, नेमकं कसं झालं माहिती नाही अजून. बहुतेक शेजारच्या कुत्र्याला पकडत होता, घसरला, पडला. हॉस्पिटलमध्ये आहे. लोचना त्याच्याबरोबर आहे. मग सगळं संपलंच बहुतेक. पण त्या रात्री जेवताना अचानक हिमांशूच्या डोक्यात दुसराच विचार चमकून गेला. हे सगळं बिघडलेलं नव्हतं. कदाचित सगळं आता अगदी परफेक्ट झालेलं होतं. तो अस्वस्थपणे घरात फेऱ्या मारत राहिला. अर्ध्या तासांनी बेल वाजली. करुणा आली. फक्त काही मिनिटं आहेत हां, त्याच्यासाठी वाचायला काहीतरी आणते असं सांगून मी बाहेर पडली आहे. रडू येतंय मला. असं कोणाचं होतं? ते सोड. मला सांग, फ्रॅक्चर किती वाईट आहे? घोट्याजवळ आहे. फार गंभीर नाही आहे. पायाला पुली लावली आहे? नाही, वजन लटकवलं आहे. आठवडाभरात काढतील. पण तो चालू शकणार नाही. बराच काळ प्लॅस्टर राहील. चालू शकेल तो. खरंच? जर तू त्याला उठवलंस तर. म्हणजे? कोबड्या घेऊन तो उठू शकतो. कारण प्लॅस्टरमुळे गाडी चालवता येणार नाही, म्हणजे त्याला ट्रेननीच जावं लागेल. करुणा, आपण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. तुला खरंच वाटतंय? आणखीन एक. मी सांगितलं होतं ना, तो ट्रेनमध्ये चढतो, पण खरं तर चढत नाही. मग ओळख पटवायचा प्रश्न येतो. त्या कुबड्या, प्लॅस्टर केलेला पाय, त्यापेक्षा परफेक्ट ओळख काय असणार? हिमांशूच्या आवाजात आता थोडा उत्साह आला होता. जर तू त्याला बेडवरून उठवलंस आणि थोडा बदल म्हणून ट्रीप कर असं पटवलंस की आपण जिंकलो. पण धोकादायक आहे. काय? मोडलेल्या पायाच्या माणसाला इतक्या लवकर उठवणं. मी नर्स होते, मला माहिती आहे. त्यामुळे पायाच्या लांबीवर परिणाम होऊ शकतो.
हिमांशू काही क्षण तिच्याकडे बघत राहिला, मग शांतपणे म्हणाला, "बस एवढंच." तिला अर्थ समजायला थोडा वेळ लागला, कारण पुढे जाऊन त्याच्या एका पायाची लांबी कमी जास्त होणार का नाही ही काळजी त्याला कधीच करावी लागणार नव्हती. त्याची ट्रेन रात्री 9:45 वाजता सुटणार होती. दुपारी 4च्या सुमाराला हिमांशू साईपेठ चौकवर गेला आणि एका कंपनीच्या मॅनेजरशी मालकाने घ्यायच्या विम्याबद्दल बोलून आला. खरं तर ऑगस्टपर्यंत त्या माणसाकडून काही व्यवसाय मिळायची शक्यता नव्हती, कारण मद्य कंपनी होती ती. द्राक्षाचा हंगाम सुरू झाल्यावरच त्यांचा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालू होणार होता. पण हिमांशू तिथे व्यवसायासाठी गेलेलाच नव्हता. त्याला फक्त एक कारण तयार करून ठेवायचं होतं. ऑफिसमध्ये परतल्यावर त्याने नैनाला सांगितलं की खूप चांगलं ग्राहक मिळालं आहे आणि त्याचं कार्ड तयार कर. मग त्या कार्डावर पहिल्या भेटीची तारीख आपोआप नोंदली जायची. हिमांशूला नेमकं तेच तर हवं होतं. त्यांनी 2 पत्रांवर सह्या केल्या आणि 5:30च्या सुमाराला तो ऑफिसमधनं निघाला. 6च्या सुमाराला तो घरी पोहोचला तर नोकरानं जेवणाची तयारी करून ठेवली होती. तेही हिमांशूने मुद्दाम केलेलं होतं. ती तारीख होती 3 जून. 1 तारखेला त्याला पगार द्यायचा होता, पण हिमांशूने मुद्दामच बँकेत जायचं राहिलं असं सांगून पैसे थांबवले होते. मात्र त्या दिवशी दुपारी घरी येऊन त्यांनी पगार दिला. म्हणजे रात्री बाहेर पडून पैसे उडवायला नोकर उतावीळ होणारच. त्यांनी लगेच जेवण वाढलं. हिमांशू इतका तणावाखाली होता की नीट चावून खाणंसुद्धा कठीण जात होतं, पण त्यांनी कसं बसं सगळं पोटात ढकललं. जेवणानंतर नोकरांनी भांडी धुवूनही घेतली होती आणि तो बाहेर जायला तयारही झालेला होता. साधारण 6:45ला तो बाहेर पडला. जाण्यापूर्वी विचारून गेला, "आणखीन काय काम आहे का?" तेव्हा हिमांशू कपडे काढून झोपायला जाण्याच्या तयारीत असल्यासारखा दिसत होता. हिमांशूने त्याला सांगितलं, "नाही, थोडं काम करायचं आहे, मग मी झोपेन." त्यांनी टेबलावर कागद पेन्सिल पसरले. दुपारी भेटलेल्या ग्राहकाबद्दल टिपणं लिहित असल्यासारखं दाखवलं. नैसर्गिक वाटेल अशी कागदपत्र आणि मुद्दाम तारीख 2-3 ठिकाणी लिहिली. मग खाली गेला, ऑफिसला फोन लावला. रात्रीचा वॉचमन जोरी फोनवर आला. "हां, हॅलो जोरी, मी हिमांशू हळदणकर बोलतोय. एक मदत करशील का रे? माझ्या टेबलावर विमा दरपत्रक राहिलं आहे बहुतेक. चामडी कव्हर आहे, वर सोनेरी अक्षरात माझं नाव आणि खाली दरपत्रक असं लिहिलं आहे. ते लगेच पाठवशील का?" "हां, पाठवतो की हळदणकर साहेब." 15 मिनिटांनी त्याचा परत फोन आला. "अहो, सापडलंच नाही हळदणकर साहेब, सगळीकडं पाहिलं राव." "हां, हो का? मला वाटतं नैनाने बहुतेक लॉक केलेलं असेल." "मग तिला करू का फोन?" "नाही, नको रे, एवढं महत्त्वाचं नाही आहे ते." "मग सॉरी साहेब." ठीक आहे, त्याच्याशिवाय भागवीन मी." खरं म्हणजे ते पुस्तक हिमांशूने अशा ठिकाणी लपवलं होतं की ते कोणालाच सापडणार नव्हतं. पण महत्त्वाचं हे, त्या रात्री एकतरी माणूस असा होता ज्याने हिमांशूला घरी फोन केला होता आणि हिमांशू घरी होता आणि काम करत होता. जोरीला काही संशय येईल असं तो बोलला नाही, पण वॉचमनला प्रत्येक गोष्टीची वेळ लिहून ठेवावी लागे. हिमांशूने घड्याळ बघितलं, 7:38. 7:45 वाजता पुन्हा फोन वाजला. करुणा. निळा. ठीक, तो कोड होता. निरगुडकरनी कोणता सूट घातलाय हे कळवण्यासाठी. बहुतेक निळा असेल असा अंदाज होता, पण खात्री हवी होती. करुणा दुकानात मध्ये काहीतरी घ्यायला जाते असं सांगून बाहेर पडली होती आणि तिथून तिने फोन केला होता. फोन ठेवताच हिमांशू तयार व्हायला लागला. त्यांनीही निळाच सूट घातला, पण आधी त्यांनी स्वतःच्या पायाला जाड बँडेज बांधलं, त्यावर चिकट पट्टी. वरून पाहिलं तर जणू फ्रॅक्चर झालेल्या पायावर तात्पुरतं प्लॅस्टर बांधलंय असं दिसत होतं.
पण खरं प्लॅस्टर नव्हतं ते. 10 सेकंदात काढता येईल असं. बूट कसाबसा चढला. त्यालाही तसंच हवं होतं. निरगुडकरसारखा चष्मा खिशात होता. त्याच खिशात हलक्या कापसाची दोरी होती, 58 इंच लांब, आणि लोखंडी रॉडपासून बनवलेलं जड हँडल. कोट फुगल्यासारखा दिसत होता, पण आता त्याला त्याची पर्वा नव्हती. रात्री 8:40ला त्याने नयनाला फोन केला. माझं दरपत्रक दिसलं होतं का? नाही साहेब. सापडत नाही आहे ते. मी पाहू का ऑफिसमध्ये जाऊन? नाही, नको ग, इतकं महत्त्वाचं नाही आहे ते. रेकॉर्डमध्ये आता स्पष्ट दिसणार होतं की 8:40ला हिमांशूने घरातून फोन केलेला होता. फोन ठेवल्यावर त्याने बेल आणि फोनच्या फटीत मध्यभागी व्हिजिटिंग कार्डचे अर्धे तुकडे अडकवले. तो बाहेर असताना फोन किंवा बेल वाजली तर ते तुकडे खाली पडणार होते, म्हणजे परत आल्यावर त्याला कळलं असतं कुणी आलं होतं का, कुणी फोन केला होता का. आणि गरज पडली तर स्पष्टीकरण तयार होतं. मी बाथरूममध्ये होतो, पाणी सुरू होतं, ऐकू आलं नाही. सगळं तयार झाल्यावर तो गाडीत बसला आणि गोवर्धन नगरकडे निघाला. घरापासून फार दूर नव्हतं. त्यांनी मुख्य रस्त्यावर गाडी पार्क केली, घरापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, जिथे गाडी संशयास्पद वाटणार नाही, पण स्वतःला जास्त चालावंही लागणार नाही. त्या बांधलेल्या पायाने चालणं तसं अवघड होतं. घराच्या वळणाजवळ एक मोठं झाड होतं, तिथून घर दिसत नव्हतं. तो झाडामागे उभा राहिला, वाट पाहायला लागला. फक्त 2 मिनिटं, पण त्याला तासभर गेल्यासारखं वाटलं. मग हेडलाईटची चमक दिसली. गाडी वळणावर आली. करुणा ड्रायव्हिंग सीटवर होती. निरगुडकर तिच्या शेजारी, कुबड्या दाराला टेकलेल्या. गाडी झाडाजवळ थांबली, प्लॅनप्रमाणे. आता सगळ्यात नाजूक भाग सुरू होणार होता. त्याला 1 मिनिटासाठी गाडीतून बाहेर काढणं. पूर्ण बॅगा भरलेल्या, सगळं तयार, आणि त्याचा मोडलेला पाय. ठणठणीत माणूस असता तर काही अवघड नव्हतं, पण अपंग माणसाला एकदा गाडीत बसल्यावर परत उतरवणं म्हणजे जणू हिप्पोपोटॅमस बाहेर काढण्यासारखं. करुणाने अगदी शिकवल्याप्रमाणे सुरुवात केली. माझी पर्स राहिली, ती म्हणाली. घेतली नाही का? निरगुडकरने विचारलं. मला वाटलं घेतली आहे. मागे बघा ना. मागे तुझ्या बॅग्सच आहे. मग बहुतेक सोफ्यावर राहिली. ठीक आहे, पण आता उशीर होतोय, हे घे पैसे, निरगुडकर म्हणाला. पण माझी लिपस्टिक आहे त्यात. तो चिडायला लागला. आपल्याला ट्रेन पकडायची आहे, हे डोक्यात जात आहे का तुझ्या? ही कार ट्रिप नाही आहे. ट्रेन 9:45ला सुटते म्हणजे सुटते. पण मला पर्स हवी आहे. हिमांशूंनी करुणाला हा प्रसंग 40 वेळा सराव करून शिकवलेला होता. ती वारंवार म्हणायची, त्याला उतरून आणायला सांगू ना. पण हिमांशूंनी तिला समजावलं होतं की तसं केलं तर तो लगेच म्हणेल तूच का नाही आणत. म्हणून फक्त हट्टीपणा करायचा, गाडी सुरूच करायची नाही, आणि त्याला इतका त्रास द्यायचा की शेवटी तो स्वतः वैतागून उतरेल. आणि तसंच झालं. तो शिव्या घालत कुबड्या घेऊन उतरला आणि वळण ओलांडत घराकडे निघाला. क्षणाचाही विलंब न करता हिमांशू पुढच्या दारातून आत शिरला आणि सीटवरून मागे गेला. मागचं दार बंद होण्याचा आवाज येऊ नये म्हणून. काळोखात वाकून बसला. निरगुडकरची बॅग आणि ब्रीफकेस शेजारीच होती. करुणा कुजबुजली. ठीक झालं ना? हां, आतापर्यंत ठीक. लोचनाचं काय केलंय? 7लाच बसमध्ये बसवलंय. छान. आता गाडी मागे घे, त्याला कमी चालावं लागेल.
आणि शक्य असेल तितकं शांत कर. ती मागे सरकली. निरगुडकर परत येऊन बसला. गाडी निघाली. मागे बसून त्यांचं बोलणं ऐकणं हेमांशूला असह्य वाटत होतं. थोडा शांत झाल्यावर निरगुडकरनी डिनरबद्दल कुरकुर सुरू केली. कौसल्याबाईंनी पदार्थ कसे वाढले, भांडी किती फोडली, त्याच्यावर चर्चा झाली. मग संदीप आणि त्याची बायको कविता यांच्यावर. त्यांना अजून एक डिनर देणं लागतं का उलट याचाही हिशोब लावला. करुणा इतक्या सहजपणे बोलत होती की जणू खरंच तो किल्ला गढीला जाणार होता. जणू तिच्या मनात काहीच नव्हतं. हिमांशूच्या मनात विचार आला की बाई हा खरोखर विचित्र जीव आहे. मागे बसलेल्या हिमांशूला बाहेरचं काहीही दिसत नव्हतं. श्वास घेताना सुद्धा आवाज होईल अशी भीती वाटत होती. करुणानं मुद्दाम सावकाश गाडी चालवली, म्हणजे अचानक ब्रेक नाही, रहदारीत अडकणं नाही, आणि मुख्य म्हणजे त्यांनी मागे वळून पाहू नये यासाठी. तो निवांत सिगार ओढत बसला होता. काही वेळाने करुणाने दोनदा हॉर्न दिला. तो ठरलेला सिग्नल होता. स्टेशनपासून साधारण अर्ध्या मैलावरच्या अंधाऱ्या रस्त्यावर ते पोहोचलेले होते. हिमांशू सावकाश उठला. एका हाताने त्याचं तोंड दाबलं आणि डोकं मागे खेचलं. निरगुडकरनी दोन्ही हातांनी त्याचा हात पकडला. सिगार अजून त्याच्या बोटात होती. हिमांशूंनी ती काढली, करुणाकडे दिली. मग त्यांनी एक कुबडी उचलली आणि निरगुडकरच्या हनुवटीखाली अडकवली. 2 सेकंदात निरगुडकर सीटवर कोसळला होता, मान मोडलेली आणि चेहऱ्यावर फक्त एक हलकीशी रेघ कुबडीच्या आडव्या पट्टीची. श्रोते हो, हा होता आजचा भाग. हिमांशूने करुणाने निरगुडकरला ट्रिपला जाण्यासाठी बाहेर काढलं. कारमध्ये कुबडी निरगुडकरच्या हनुवटीखाली अडकवली आणि निरगुडकर सीटवरून खाली कोसळला, मान मोडलेली आहे. बघूयात पुढे काय होतंय, ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. भेटा. धन्यवाद.